नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण ऑरेंज सरबत प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत। उन्हाळा सुरू झाला की काही ना काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं। मग आपण रेडीमेड सरबत, रसना, टँग असे प्रिझर्वेटिव्ह असणारे, आर्टिफिशियल कलर्स असणारे सरबत पितो। हे टाळण्यासाठी आज आपण वर्षभर विशेष फ्रीजशिवाय टिकणारं संत्र्याचं सरबत पावडर तयार करणार आहोत। एकदा तुम्ही ही पावडर तयार करून ठेवली की अगदी चुटकीसरशी तुम्ही सरबत तयार करू शकता। चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। उन्हाळा सुरू झालेला आहे, बाजारात खूप संत्री उपलब्ध आहेत। आता बाजारामध्ये नागपूर संत्री सुद्धा आलेले आहेत। मस्त रसरशीत, चवदार आणि भरपूर रस या संत्र्यांना असतो। तुमच्याकडे जे संत्री अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। इथं मी 6 संत्री घेतलेले आहेत। हे नागपूर संत्री आहेत। साल काढून घ्यायची आहे। ही साल तुम्ही फेकून न देता सुकवून याची पावडर सुद्धा तयार करून ठेवू शकता। इथे आपण सर्व संत्री सोलून घेतले, त्यानंतर बी न काढता संत्र्याचा ज्यूस कसा तयार करायचा ते बघणार आहोत। इथं मी एक ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला संत्री घालायची आहे आणि मिक्सरला चालू बंद करत आपल्याला ज्यूस काढायचा आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही ज्यूस तयार केला तर बी अजिबात फुटत नाही, बियांचा कडवटपणा ज्यूसमध्ये उतरत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ज्यूस नक्की ट्राय करा। त्यानंतर रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अजिबात बी फुटलेलं नाही। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ज्यूस नक्की ट्राय करा। भरपूर रस निघालेला आहे। चवीला हा रस गोड आहे। इथं मी नागपूर संत्री वापरलेले आहे। तुमच्याकडे जे संत्री अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। घरातील कुठल्याही एका भांड्याने किंवा कपने, वाटीने तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता। तर वाटीने मी प्रमाण मोजून घेणार आहे। इथं 2 वाटी संत्र्याचा रस आहे। त्यासाठी आपल्याला दुप्पट साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजेच 4 वाट्या साखर घ्यायची आहे। 1 वाटी संत्र्याचा रस असेल तर 2 वाट्या म्हणजे दुप्पट प्रमाण आपल्याला साखर घ्यायची आहे। इथं आपल्या 2 वाटी संत्र्याचा रस आहे, त्यासाठी आपण 4 वाटी साखर घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे छान टँगी फ्लेवर येतो, साखर क्रिस्टलाइज व्हायला मदत होते, शिवाय प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा लिंबाचा रस काम करतो। सर्वात महत्त्वाचं, प्रीमिक्स जास्त दिवस टिकायला मदत होते। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। इथं तुम्ही काळं मीठ सुद्धा घालू शकता। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। संत्र्याचा रस आणि साखर एकत्र करायची आहे, हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। साखर ही आपल्याला रसामध्ये विरघळू द्यायची नाही। या मिश्रणाचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे। शक्य तितका पातळ लेयर आपल्याला द्यायचा आहे। अशा पद्धतीने मी 3 ताटांमध्ये हे मिश्रण पसरवून घेतलं। त्यानंतर 1 दिवस आपल्याला हे मिश्रण फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 वाटी साखर ऍड करू शकता। त्यानंतर 1 दिवस मी हे मिश्रण फॅन खाली सुकवून घेतलं। हे मिश्रण आपल्याला उन्हामध्ये सुकवायचं नाही, नाहीतर याची पावडर न होता सिरप तयार होईल। दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी हे मिश्रण दाखवते। फॅन खाली मी 1 दिवस सुकवून घेतलं। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर असल्यामुळे हे ताटाला चिकटतं, त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याचा लेयर द्यायचा आहे। दररोज आपल्याला याच पद्धतीने 3 दिवस ही प्रोसेस करायची आहे। दर दिवशी मिश्रण खालीवर करत मिक्स करून पुन्हा सुकवून घ्यायचं आहे, म्हणजे यातील ओलसरपणा निघून जातो। मी हे मिश्रण घरातच सुकवून घेतलं। 4 दिवसामध्ये हे मिश्रण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे, छान क्रिस्टल त्याचे झालेले आहेत। अशा पद्धतीने थोडं थोडं करत मी पावडर तयार करून घेतली। छान बारीक पावडर आपली तयार झालेली आहे। इथं आपलं ऑरेंज सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। त्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये हे प्रीमिक्स भरून ठेवायचं आहे। फ्रीजच्या बाहेर वर्षभर आरामात टिकतं। सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण हे प्रीमिक्स सरबत बनवताना घेतो तेव्हा ओलसर चमचा किंवा ओलसर हात त्याला लागू द्यायचा नाही। इथे आपली ऑरेंज सरबत प्रीमिक्स पावडर तयार झालेली आहे। आता सरबत कसं करायचं ते बघूया। एका ग्लासमध्ये 2 चमचे प्रीमिक्स घालायचं आहे। थंडगार पाणी यामध्ये घालायचं आहे, मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये बर्फ घालायचा आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। अशा पद्धतीने अगदी कमीत कमी साहित्यात कमी खर्चामध्ये हे ऑरेंज सरबत प्रीमिक्स तयार करून ठेवा आणि मस्त थंडगार असं सरबत उन्हाळाभर प्या। विकतचं सरबत आणि महागडी पावडर आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा। घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने पितील असं हे सरबत तयार होतं। चवीला तर अप्रतिम आहे, कलर तुम्ही बघू शकता। एकदा तुम्ही या पद्धतीने ऑरेंज सरबत प्रीमिक्स नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।